अयोध्या येथील नव्याने बांधलेल्या राम मंदिरात भगवान राम मंदिराच्या स्थापनेच्या निमित्तानं अक्षत कलश शोभायात्रा देशभरात काढण्यात येते। आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अक्षत कलश यात्रा ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे पार पडली। तलावपाई मार्गे ही यात्रा कोपिनेश्वर महादेव मंदिर येथे पोहोचली। या कलश यात्रेत मुख्यमंत्र्यांसह ठाणेकरांनी मोठ्या संख्येने आणि उत्साहात सहभाग घेतला। या अक्षत कलश यात्रेच्या माध्यमातून श्री रामलल्लाच्या स्थापनेवेळी सर्व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित करण्यात आले। अतिशय महत्त्वाचा, अभिमानाचा आणि आपल्यासाठी अयोध्या हा विषय अस्मिता, श्रद्धा आणि एक आपल्या देशाचा अभिमान। खरं म्हणजे तमाम राम भक्तांची जशी इच्छा होती तशीच अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावं हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती। आणि आपण पाहिलं की त्यावेळी जेव्हा ठाण्यामध्ये यात्रा आली होती, ठाण्यात यात्रा आली त्यावेळी धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी त्या कार सेवेमध्ये एक चांदीची वीट त्यामध्ये अयोध्येला पाठवली होती। असं आपले ठाण्याचं आणि अयोध्येचं एक नातं आहे। आणि खरं म्हणजे हे तमाम लाखो करोडो राम भक्तांचं स्वप्न या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी पूर्ण केलेलं आहे। काही लोक म्हणायचे मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे, पण मोदीजींनी मंदिरही बनवलं, तारीखही सांगितली आणि उद्घाटन होतं। आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतो, या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून खूप आपले महाराष्ट्राचे देखील तमाम राम भक्त 22 जानेवारीची वाट आतुरतेने पाहत आहे। इथं प्रताप सरनाईक आहे, मीरा भाईंदर मधून 300 राम भक्त पायी चालत गेले अयोध्येला। म्हणजे आपण विमानाने जातो, ट्रेनने जातो, गाड्याने जातो, परंतु पायी जाण्याची देखील एक श्रद्धा भक्ती या ठिकाणी राम भक्तांनी दाखवलेली आहे। आणि म्हणून आज अक्षता वाटपाचा कार्यक्रम होतोय आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये। घराघरामध्ये या अक्षता पोचल्या पाहिजे। त्यांना आपल्याला राम भक्तांना हे आमंत्रण द्यायचं आहे की अयोध्येला यायचं आहे, सगळ्यांनी प्रभू रामचंद्राचं दर्शन घ्यायचं आहे, राम लल्लाचं दर्शन घ्यायचं आहे। आम्ही ज्या वेळी जातो त्या वेळेस एक वेगळी अनुभूती येते, एक वेगळं व्हायब्रेशन तिथं पाहायला मिळतं। आणि म्हणून आपल्याला एक संधी सगळ्यांना 22 जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन होत आहे आणि आपण सगळे राम भक्त त्या ठिकाणी दर्शनाला पात्र होणार, दर्शनाचा लाभ आपल्याला मिळणार आहे। आणि म्हणून पुन्हा एकदा मी या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं मनापासून अभिनंदन करतो, मनापासून शुभेच्छा देतो। आणि विश्व हिंदू परिषदेने या कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो। सगळे आपण एकच आहोत।